नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्हा परिषदेत आज महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय झाला असून अध्यक्षपदी दौंडचे वीरधवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. वीरधवल जगदाळे हे दिवंगत नेते अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत. ते सलग 3 वेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेले आहेत. दौंड तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढवण्यासाठी आणि 2029 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ही निवड महत्वाची मानली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. विवेक वळसे पाटील हे सलग दुसऱ्यांदा पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले असून त्यांनी यापूर्वीही पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र पुढील निवडणुकीच्या मोर्चे बांधणीच्या अनुषंगाने दौंड तालुक्याला ही संधी देण्यावर पक्षात एकमत झालं. या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवा रंग मिळाल्याचं पाहायला मिळालं.